तर कसं काय पब्लिक, मस्त ना, मजेत ना. तर आपलं स्वागत आहे आपल्या नवीन दैनंदिनीमध्ये. तर आपली आजी अशी बाहेर बसलेली होती, म्हणलं चला आता आजी बसलेलीच आहे, तर पाय पडून घ्यावा. आज थोडेसे भांडण झाले होते, आजीने काय आशीर्वाद दिला नाही. बघितलं तर कॉलेजची बस आलेली होती. भाऊ म्हणे चल दादा तुला मी सोडतो. बघितलं तर रोहित म्हणे मी घरी नाही, मी नगरपालिकेजवळ. म्हणलं चल नगरपालिकेजवळ येतो. तेवढा छोटासा शॉर्ट व्हिडिओ काढून घेतला. बघितलं तर रोहित भाऊ तिथं गाडी काढत होते. रोहित भाऊ म्हणे चल ये रस्त्यावर आपण गाडी घेऊ, तिथे येतो मी. रोहित भाऊ बसलो थोडंसं. रोहित भाऊ म्हणे, रोहित भाऊला तापलेलं होते, त्याला थोडेसे गोड शब्द बोलले. अभिषेक भाऊ आमची वाट पाहत होते. अभिषेकने आम्हाला लय शिवाय घातल्या भाऊ, आता काय सांगू तुम्हाला. तेवढ्यात रोहित म्हणे निळं निळं काय, त्याला वाटलं तिथं गार्डन आहे. म्हणलं बावळा गार्डन नाही, तिथं काम चालू आहे. तेवढ्यात आम्ही कॉलेजच्या गेटमध्ये एंट्री टाकताच मला असं लक्षात आलं, यार आज आपली इकॉनॉमिकची टेस्ट आहे. म्हणलं अभिषेकला म्हणलं दादा लवकर चल आपल्याला जायचंय. तेवढ्यात गेलो लिफ्ट मध्ये गेलो, लगेच आपल्या बहिणी वगैरे दिसल्या. बहिणी म्हणे काय चालू आहे, म्हणलो काही नाही एकदम जय साईनाथ चालू आहे आपलं. बघितलं तर पोरं टेस्ट देत होती, त्यांची टेस्ट देऊन झाली होती. आपली पण एकदम ब्रँडेड टेस्ट झाली होती. एक नंबर टेस्ट झाली भाऊ मित्रांनो, तुम्हाला काय सांगू आज. तेवढ्यात मग मित्र म्हणे काय लोकेशन आहे. आपला भाऊ म्हणे चल दादा तुझं ऑफिसचा टाइम झाला. म्हणलो बरोबर आहे तुझं. गेलो तर तिथं म्हणे पेट्रोल नाही. म्हणलो चल पेट्रोल टाकून घेऊ. गेलो थोडंसं रिलॅक्स वगैरे झालो तिथं. आज काय एवढं टेन्शन नव्हतं डोक्याला, तरी सर म्हणे काम करून घे. तेव्हा थोडंसं काम बिम केलं, तेवढ्यात आपल्याला चहा आला. म्हणलं चला, थोडंसं डोकं जामच झालेलं होतं. चहा वगैरे घेतला, डोकं शांत झालं. घरी गेलो तर पाहतो आपल्याला रूम आवरायचा होता. मग म्हणलं आवरता येईल रूम. चला मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. जय साईनाथ.